नमस्कार, आपण पाहताय SBN मराठी। मी आहे आपल्या सोबत वैष्णवी भस्मे। एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा। सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून वाद पेटला। शिवप्रेमी आक्रमक। संतप्त शिवप्रेमींनी इस्लामपूर सांगली रस्त्यावर सुरू केले रास्ता रोको आंदोलन। आष्टा शहरात 8 दिवसात 2दा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची रातोरात प्रतिष्ठापना। मोठी बातमी, राज्यभरातील निवासी डॉक्टरांचा संप मागे, हजारो रुग्णांना मोठा दिलासा। वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांची माहिती। महावितरण कर्मचारी मध्यरात्रीपासून 3 दिवस संपावर। खासगीकरणाविरोधात आक्रमक पवित्रा। उर्फी जावेद चित्रा वाघ वादात आता सुषमा अंधारेंची उडी। अमृता फडणवीस, केतकी चितळे आणि कंगनाचे फोटो शेअर करून म्हणाल्या, नंगटपणा हा कपड्यांपेक्षा विचार आणि भाषेमध्ये जास्त असतो। वसंतदादा बँकेत अडकलेल्या सांगली महापालिकेच्या 43 कोटींच्या ठेवी परत मिळण्यास सुरुवात। भाजपच्या प्रयत्नांना मिळालं यश। सभापती धीरज सूर्यवंशी। शिंदेगट म्हणजे टोळी, अशा टोळ्या गँगवार किंवा पोलीस एन्काउंटर मध्ये मारल्या जातात। संजय राऊतांची टीका। संभाजी महाराजांना धर्मवीर बोलला तर चुकीचा नाही। धर्मवीर की स्वराज्य रक्षक वादावर पहिल्यांदा शरद पवार यांची प्रतिक्रिया। मात्र जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यावर बोलणं टाळलं। महिला सक्षमीकरणासाठी विज्ञान नाही तर महिलांच्या योगदानामुळे विज्ञान तंत्रज्ञानाचा विकास। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य। महाराष्ट्र गारठला। उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यात घसरलं तापमान। उत्तर भारतात थंडीच्या लाटेचा कहर। वंचितांची अडवणूक करण्यासाठी देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादीच्या चाव्या दाबतील। प्रकाश आंबेडकरांचा आरोप। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा। सांगलीत कृष्णा नदीच्या प्रदूषण विरोधात थेट झाडावर चढून प्रदूषण महामंडळाच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं। कृष्णा नदीचे प्रदूषण हे दिवसेंदिवस वाढत आहे। सांगलीच्या कृष्णा नदी प्रदूषणाच्या विरोधात एका सामाजिक कार्यकर्त्यांनी थेट प्रदूषण महामंडळाच्या कार्यालयासमोर असणाऱ्या झाडावर चढून आंदोलन केलंय। कृष्णा नदीचे प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे। हे प्रदूषण थांबवण्यासाठी प्रदूषण महामंडळ असेल किंवा प्रशासन असेल दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत तातडीने कृष्णा नदीमध्ये मिसळणारे दूषित पाणी आणि सांडपाणी रोखावे या मागणीसाठी सांगलीवाडीतले सायकलपट्टू आणि सामाजिक कार्यकर्ते दत्ता पाटील यांनी सांगली शहरातल्या प्रदूषण महामंडळाच्या विरोधात आंदोलन केलेलं आहे। प्रदूषण महामंडळाच्या कार्यालयाच्या आवारात असणाऱ्या झाडावर थेट दत्ता पाटील यांनी चढून हे आंदोलन केलं। महापालिका प्रशासनाकडून कृष्णा नदी पात्रामध्ये दररोज लाखो लिटर पाणी सोडलं जातं। त्यामुळे हे सांडपाणी बंद करून पाणी सोडणाऱ्या महापालिका प्रशासनावर कारवाई करावी अशी मागणी देखील यावेळी दत्ता पाटील यांनी केलेली आहे। मी सांगलीवाडीहून दत्ता पाटील। गेले 4-5 वर्षे कृष्णा नदी जे मिसळणारं पाणी आहे, सांडपाणी, ते थांबवण्यासाठी मी अनेक वेळा आंदोलनं केली, पण कुणीही दखल घेतली नाही। महापौर आपल्या दारी ह्या उपक्रम राबवला होता महापौरांनी, त्यावेळेला पण त्यांच्या निर्देशनास आणून दिलं। पण आता तर असं झालं की आजपर्यंत शेरी नाला होता, पण आता सांगलीवाडीतील लोकसंख्या 40 ते 50 हजार झाली। पण सांगलीवाडीतील जे ड्रेनेजचं पाणी आहे, ड्रेनेजचं पाणी थेट सांगलीवाडीतील नदीत सोडलं गेलेलं आहे। वसंत बांधाऱ्याच्या वरच्या बाजूला जे पाणी, पिण्याचं पाणी सांगली शहराला पुरवलं जातं आणि त्या पाण्यातच बिन प्रक्रिया करताच ते सांगलीवाडीतील ड्रेनेजचं पाणी, सांडपाणी सोडलं गेलेलं आहे।
आणि त्यासाठी मी अनेक वेळा आंदोलनं केली, पण कुणी दखल घेतली नाही. पण पुन्हा आज मी महापौरांना पण मी निवेदन दिले, तिने पण काही दखल घेतली नाही. आज मी प्रदूषण नियंत्रण मंडळ विभागीय नवनाथ अवताडे यांना एक अर्ज देऊन मी आज माझं आमरण उपोषण सुरू केलेलं आहे आणि मला यश येईल असं मला वाटतंय. आणि न आल्यास मी असं आंदोलन चालू ठेवणार आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली. सांगली जिल्ह्यातील आष्टा शहरात 8 दिवसात दोनदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची रातोरात प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. घडलेल्या घटनेने प्रशासन पुन्हा चक्रावून गेलं. पुन्हा एकदा सांगली जिल्ह्यातील आष्टा शहरात अवघ्या 8 दिवसात दुसऱ्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात बसवण्यात आला. आष्टा शहरातल्या शिवप्रेमींनी दुसऱ्यांदा अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची शहरामध्ये प्रतिष्ठापना केलेली आहे. पहिल्यांदा 25 डिसेंबरला महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शहरामध्ये सिंहासन आरूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना केली होती. मात्र परवानगी नसल्यामुळे हा पुतळा काढण्यात आला होता आणि आता भाजपच्या कार्यकर्त्यांनी मध्यरात्री पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची प्रतिष्ठापना केलेली आहे. या घडलेल्या घटनेने प्रशासन पुन्हा चक्रावून गेलं. या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. आष्टा शहरातील शिवप्रेमींनी गेल्या 11 वर्षाची जी मागणी होती ती गनिमी काव्यानं आज पूर्ण केलेली आहे. आष्टा शहरातील शिवभक्तांनी जी आज छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे त्याला वंदन करण्यासाठी, पाठिंबा देण्यासाठी आम्ही सगळे आलेलो आहोत. या शिवभक्तांना खऱ्या अर्थानं या तालुक्याच्या वतीनं, जिल्ह्याच्या वतीनं आपण त्यांचं कौतुक केलं पाहिजे. कारण या आष्टा शहरामध्ये 466 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्श या शहराला झालेला होता आणि 11 वर्षामध्ये सातत्यानं निवेदन, मागणी, विनंती, उपोषणाचे पत्रव्यवहार करून सुद्धा प्रशासन ही जागा हस्तांतरित करत नव्हतं. फक्त 1.5 गुंठा जागा ही या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी त्यासाठी लागणार होती. एवढी ही जागा गेल्या 11 वर्षामध्ये तत्कालीन मंत्र्यांच्याकडून हस्तांतरित झाली नाही. गेले 2.5 वर्ष ते पालकमंत्री होते. मला खरं तर त्यांना प्रश्न विचारायचा आहे, ही तर 25 वर्ष त्यांच्या पार्टीची सत्ता आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा असावा यासाठी कैलासवासी विलासराव शिंदे साहेबांनी एक अतिशय चांगली भूमिका घेतलेली होती. परंतु दुर्दैवानं त्यांच्या निधनानंतर यातल्या कुणीही त्या गोष्टीकडं, शिवप्रेमींच्या भावनेचा विचार केला नाही. म्हणून आजची ही वेळ या शिवभक्तांच्यावर आलेली आहे. खरं तर या ठिकाणी अनेक या जिल्ह्यामध्ये ही जागा बगीच्यासाठी ऑलरेडी आरक्षित आहे. ही जागा फक्त नगरपालिकेकडे हस्तांतरित करणं एवढं एक साधं काम हे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यकक्षामधले असलं बाब आणि 2.5 वर्षाचे पालकमंत्री होते त्यांच्या एका सूचनेनं ही जागा हस्तांतरित झाली असती. दुर्दैवानं आज अखेर ती जागा हस्तांतरित झाली नाही. आता 4 वाजेपर्यंत ही जागा हस्तांतरित करण्याची भूमिका त्या ठिकाणी जिल्हा प्रशासन घेतं आहे. मी त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. आणि आज जर जागा ती हस्तांतरित झाली तर नगरपालिकेकडे या पुतळ्याची संरक्षण आणि संवर्धन करायची जबाबदारी ही सर्व शिवप्रेमी नगरपालिकेकडे तो पुतळा हस्तांतरित करतील. त्याची इथून पुढची जबाबदारी ही नगरपालिकेची राहील. नेमकं कारण ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली. अयोध्येतील महंतांनी दिले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अयोध्या येण्याचं निमंत्रण. विनंतीला मान देऊन मुख्यमंत्र्यांनी अयोध्येला येण्याचं केलं कबूल. अयोध्येतील महंत शशिकांत दास महाराज, शत्रुघ्न दास आणि छबिराम दास महाराज यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी येऊन त्यांची सदिच्छा भेट घेतलेली आहे. या भेटीत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षातील सर्व आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांना अयोध्येला येण्यासाठी निमंत्रित केलेलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्ववादी विचार पुढे घेऊन जात राज्यात सत्तांतर घडवून आणलं असून त्यांना प्रभू श्रीरामाचा आशीर्वाद असल्यानेच हे शक्य झालंय. त्यामुळे त्यांनी आता मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यावर प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी अयोध्येला यायला हवं अशी इच्छा या भेटीत महंतांनी व्यक्त केली.
या महंतांच्या आपल्या निवासस्थानी उचित स्वागत करून मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं, तसेच त्यांच्या विनंतीला मान देऊन अयोध्येला येण्याची देखील कबुली केले। यावेळी त्यांनी निश्चित तारीख सांगितली नसली तरीही लवकरच पक्षाचे प्रमुख नेते अयोध्येला जाऊन सर्व पाहणी करतील आणि त्यानंतर सर्वजण अयोध्येला येतील, असं महंत शशिकांत दास महाराज यांनी प्रसिद्ध माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलंय। माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब जी से मैंने निवेदन किया कि आप श्री अयोध्या जी पधारें, जैसा कि पूर्व भी आप अयोध्या जा चुके हैं। तो वर्ष 2023 और मुख्यमंत्री पद शपथ ग्रहण करने के बाद अभी आप अयोध्या नहीं पधारे हैं, तो निश्चित रूप से जिस तरह से आप हनुमान जी महाराज और रामलला सरकार की कृपा और हनुमान जी महाराज का आशीर्वाद ऊर्जा लेकर के आए अयोध्या जी से मां सरजू जी की आरती करके, तो पुनः आपको अयोध्या आना चाहिए। तो इस विषय में उन्होंने अपनी स्वीकृति प्रदान की। मैं शीघ्र ही व्यवस्था करके महाराज जी श्री अयोध्या जी आता हूँ। और उसके साथ साथ हिंदुत्व की विचारधारा को लेकर उनसे बहुत सारी चर्चाएं हुई। जैसा कि बाला साहेब ठाकरे बोला करते थे और कहा करते थे, उस पर आचरण किया करते थे, तो निश्चित रूप से ये झलक एकनाथ शिंदे जी में दिखाई पड़ी। और निश्चित रूप से बाला साहेब ठाकरे जी की विचारधाराओं को आगे ले जाने में सक्षम है और हिंदुत्व को और हिंदुत्व की रक्षा करने में सक्षम है। ऐसे एकनाथ शिंदे साहब जी ने और एक भी वचन दिया कि हम अयोध्या जी में माननीय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी महाराज जी से मांग कर चुके हैं महाराष्ट्र भवन की, तो वहाँ एक बढ़िया सुंदर भवन बना करके जो महाराष्ट्र से तीर्थ यात्री जाएंगे उनके रहने की व्यवस्था, उनके भोजन की व्यवस्था, प्रतिदिन वहाँ लंगर चलेगा। जो महाराष्ट्र के लोग होंगे वो सारे लोग प्रसाद ग्रहण करेंगे, उनके रुकने को किसी प्रकार की कोई तकलीफ नहीं होगी, उनको सारी सुख सुविधा वहाँ प्रदान की जाएगी। ऐसा उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री माननीय योगी आदित्यनाथ जी महाराज जी से उन्होंने निवेदन किया है और इस पर काम भी चल रहा है। तो निश्चित रूप से एक बढ़िया सुंदर दिव्य विचारधारा है जो हमारे हिंदुत्व की होनी चाहिए, हमारे हिंदुत्व की रक्षा किस तरह से होनी चाहिए, ये विचारधारा निरंतर शिंदे साहब के हृदय में जन्म ले रही है और आतुरता उनके मन में दिखाई पड़ी किस तरह से हम धर्म की रक्षा कर सके, किस तरह से हम हिंदुत्व को उत्कर्ष पे ले जा सके, ऐसी विचारधारा उनके हृदय में पनप रही है। ब्यूरो रिपोर्ट SBN मराठी ठाणे। संभाजीनगर हा शिवसेना प्रमुखांचा विचारांचा बालेकिल्ला आहे। बेडक्या काढून डराव करण्याचा प्रयत्न केला तरीही भाजपा लोकसभा जिंकायची काय लढू सुद्धा शकत नाही। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं वक्तव्य। हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। भारतीय जनता पार्टी येथे हिम्मत करू शकत नाही। संभाजीनगर हा शिवसेना प्रमुखांचा विचारांचा बालेकिल्ला आहे, म्हणून निवडणुका लढवायच्या ताकद निर्माण होऊ शकत नाही, म्हणून भारतीय जनता पार्टी दंडात बेडक्या काढून डराव करण्याचा प्रयत्न केला। भारतीय जनता पार्टी लोकसभा जिंकायचे काय लढू शकत नाही, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली। आम्ही आधीच सांगितलं होतं, हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। भारतीय जनता पार्टी ते हिम्मत करू शकत नाही। संभाजीनगर हा शिवसेना प्रमुखाच्या विचाराचा बालेकिल्ला आहे आणि म्हणून निवडणुका लढवायच्या म्हणून ताकद निर्माण होऊ शकत नाही। भारतीय जनता पार्टीने दंडात अशा बेंडक्या फुगवण्याचा प्रयत्न केला, डराव करण्याचा प्रयत्न केला, परंतु भारतीय जनता पार्टी लोकसभा जिंकायचं काय लढू सुद्धा शकत नाही। ब्यूरो रिपोर्ट SBN मराठी औरंगाबाद। वंचितांची अडवणूक करण्यासाठी देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादीच्या चाव्या दाबतील, प्रकाश आंबेडकरांचा आरोप। शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात युतीची चर्चा सुरू आहे। या युतीच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत प्रवेश होईल का याकडे राज्याचं लक्ष लागलं असताना प्रकाश आंबेडकर यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय। वंचित बहुजन आघाडीची अडवणूक करण्यासाठी भाजप देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादी काँग्रेसच्या चाव्या दाबतील असा दावा त्यांनी केला। काँग्रेस आणि राष्ट्रवादीने स्वतंत्रपणे निवडणूक लढवावी यासाठी देखील फडणवीस प्रयत्न करतील असा दावाही त्यांनी यावेळी केलाय। वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं। प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं, शिवसेना आणि आमच्यात जागा वाटपावरून कोणतंही भांडण नाही। आमचा एकही नेता तपास यंत्रणांच्या रडारखाली नाही, त्यामुळे मला वंचित आणि शिवसेना युती स्थिर दिसत असल्याचं प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं।
आता शिवसेना काही कारणास्तव निर्णय घेऊ शकली नाही तरच यामध्ये मला अडचण वाटते. बऱ्याच गोष्टी देवेंद्र फडणवीस यांच्यावर अवलंबून असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं. त्यांना उपमुख्यमंत्री म्हटलं तर कमीपणा वाटतो, म्हणून त्यांचे लक्ष मुख्यमंत्री पदाच्या आहे. त्यामुळे यासाठी देवेंद्र फडणवीस काय नियोजन करणार याचे विश्लेषण करत असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं. ते मी एवढंच म्हणणार आहे की महापुरुष आपलं आयुष्य जगून गेले, त्यांनी इतिहास निर्माण करून गेला. जी टीका करतात आहेत आणि त्याचं राजकारण करतात आहेत, आपण इतिहास काय घडवतो ह्याचा पहिल्यांदा त्यांनी विचार करावा. म्हणजे आपल्याला हार घालतील आपण गेल्यानंतर की दगडं मारतील, हा इश्यू त्यांनी ठरवला पाहिजे. अजित पवार यांचं म्हणणं आहे की संभाजीराजे हे धर्मवीर नव्हते, ते फक्त स्वराज्य रक्षक होते. तुमचं काय म्हणणं आहे याबद्दल? बीजेपी वाले जे म्हणतात आहेत ना की जे धर्मरक्षक होते, माझं आव्हान आहे की त्यांचा पंथ कुठला होता एवढं फक्त त्यांनी सांगावं. नाही, आमच्यावरती नाही, काँग्रेस, जे शिवसेना आणि काँग्रेस यांचं ऍडजस्टमेंट किती होणार. त्याच्यात 33 माझ्या अंदाजानं सिटिंग आहेत काँग्रेसच्या, आणि अनेक ठिकाणी काँग्रेस सेकंडवरती आहे. म्हणजे काय सांगतो कसं आहे, तुम्ही आपल्याला जरा हे करतो की काँग्रेस ज्या सेकंड पोझिशनवरती आहे त्याचा मॅक्झिमम टाय हा शिवसेनेबरोबर आहे, आणि वाईस वर्सा आहे की शिवसेना ज्या ठिकाणी सेकंड नंबरवरती आहे त्यांचा टाय काँग्रेस बरोबर आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा, प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार. इथं आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ सांगली रोड, इस्लामपूर. फोन नंबर 0234 222 5775. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या मार्फत मोफत एंजिओप्लास्टी आणि बायपास. तुमच्यासाठी हृदय आणि हृदयासाठी काय पण इको आणि एंजिओग्राफी केवळ 2500 मध्ये. महाराष्ट्र कर्नाटकातील सर्व नागरिकांसाठी प्रत्येक महिन्याच्या अखेरचे 10 दिवस. डॉक्टर रविकांत पाटील आणि डॉक्टर तुषार धोपाडे यांचे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आणि आरोग्य कर्नाटका या योजनेअंतर्गत कर्नाटकातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी वरील सुविधांचा लाभ घेण्यास आवश्यक कागदपत्र: आधार कार्ड, मतदान कार्ड आणि रेशन कार्ड. नाव नोंदणी आवश्यक. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0233 22 12 728 आणि माहितीसाठी मोबाईल नंबर 84 591 46 063 93 730 08 973. आमचा पत्ता सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, चंदनवाडी, सांगली मिरज रोड, SMK कॉर्पोरेशन, मिरज. HP भुरके ज्वेलर्स का डिस्काउंट शुरू हो गया. बिलवर पटली नेकलेस का वादा तुमने है किया, नहीं तो रुठ जाओगे. नहीं माइक चल जाओगे. नहीं तो जाओ जाके ऑफर क्या है देखो जी जरा. क्या लेके आई बता दो ये सजना. 20% डिस्काउंट में ये लाया हूँ मैं कंगना. रानी हार दिलाओगे. हाँ जी हाँ जी हाँ. शाही हार दिलाओगे. हाँ जी हाँ. नेकलेस भी मुफ्त है लेके आए तो जरा. चला HP भुरके ज्वेलर्स मध्ये चला. कोणत्याही 1 आणि 2 ग्रॅमच्या दागिन्यावर नेकलेस फ्री किंवा
20% भव्य सूट। नवरात्री, दसरा आणि दिवाळी निमित्त नवरंगी नवरात्रोत्सव आणि दीपोत्सव 2021 या निमित्तानं दणदणीत ऑफर। बिलवर, पाटली, नेकलेस, मंगळसूत्र, राणीहार, लॉंग हार, तासमण्यांची माळ, तसंच शाही हार, अमेरिकन डायमंड सेट्स, अँटिक सेट, कंगन, मोहनमाळ, अष्टपैलू मणिमाळ, नवग्रहांचे अस्सल खडेही उपलब्ध। चोख सोन्या चांदीचे हॉलमार्किंग दागिने सुद्धा उपलब्ध। मेसर्स HP भुरके गोल्डस्मिथ अँड ज्वेलर्स, शनिवार पेठ, सराफ कट्टा, मिरज। मोबाईल 98 900 47 696। खास लग्नावस्था व आहेरासाठी रवींद्र वस्त्र निकेतन। आमच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये तोच दर, तीच सेवा व 50% भरघोस डिस्काउंट। मिनी स्टोअर्स आपल्या सेवेत तासगाव, जयसिंगपूर, सांगोला, विटा, जत, तुंग, शिरोळ, सावळज, कोळे, पलूस, ढालगाव, आरग, आरवडे, आठपाडी, कवठेमंकाळ, कडेगाव, संख तसेच कर्नाटकातील तेलसंग, शिरूर, रायबाग इथेही सेवत। रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा देशाला प्रगतीकडे नेणाऱ्या ग्रामीण विकासाचं सामर्थ्य ग्रामीण भागातील लोकांच्या जीवनमानावर अवलंबून असतं। आज हेच जीवनमान उंचवण्याचा शासनाचा निश्चय आहे। पाण्याअभावी धुसर झालेली विकासाची किरणं आता प्रकाशमान होऊन दूरवर पसरत चालली आहे। ग्रामीण भाग टँकर मुक्त होतोय। एका हंड्यासाठी पहाटेपासूनच महिलांना मैलोन मैल करावी लागणारी पायपीट थांबते। घरातच येणाऱ्या स्वच्छ पाण्यामुळे ग्रामीण भागातील जीवनमानात व आरोग्यातही सुधारणा होते। पाण्याचा थेंबन थेंब जपलाही जातोय। हक्काचं पाणी, निर्मळ पाणी घरात आलंया। सौख्याचा सागर भरूया घागर, पाण्याला वंदूया। हर घर नल से जल, जल जीवन अभियान, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन। अरे तात्या, या बसा। ग्लास 2-3 वेळा नीट धुवून दे रे। ए तू काय शेगडी चालू ठेवली आहे? गॅस कशाला वाया घालवतो माझा? गॅस वाचवायचं बरोबर कळलं, पण पाण्याची फिकीर नाही। अरे गावात घरोघरी नळातून पाणी यायला लागले हे खरंय, पण ते पाणी रोजच्या रोज यायला हवं ना। म्हणजे अरे पाण्याच्या एका थेंबासाठी किती हाल सहन केले ते आमचं आम्हाला माहित। पाणी जपून वापरा तुम्ही पण। जलजीवन अभियानाअंतर्गत संपूर्ण ग्रामीण भागात घरोघरी नळाद्वारे पाणी पुरवठा करण्याचं शासनाचं उद्दिष्ट आहेच, पण हेच पाणी कायमस्वरूपी मिळत राहण्यासाठी पाण्याचा योग्य तो वापर करणं, तसंच पाणी अडवा पाणी जिरवा यासारखे अनेक विषय या अभियानात आहेत, हे पण ध्यानात ठेवा। हर घर नल से जल, जल जीवन अभियान, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन। नमस्कार, आपण पाहताय SBN मराठी। मी आहे आपल्या सोबत वैष्णवी भस्मे। एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा। सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून वाद पेटला। शिवप्रेमी आक्रमक। संतप्त शिवप्रेमींनी इस्लामपूर सांगली रस्त्यावर सुरू केले रास्ता रोको आंदोलन। आष्टा शहरात 8 दिवसात 2दा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची रातोरात प्रतिष्ठापना। मोठी बातमी, राज्यभरातील निवासी डॉक्टरांचा संप मागे, हजारो रुग्णांना मोठा दिलासा। वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांची माहिती। महावितरण कर्मचारी मध्यरात्रीपासून 3 दिवस संपावर। खासगीकरणाविरोधात आक्रमक पवित्रा। उर्फी जावेद चित्रा वाघ वादात आता सुषमा अंधारेंची उडी। अमृता फडणवीस, केतकी चितळे आणि कंगनाचे फोटो शेअर करून म्हणाल्या, नंगटपणा हा कपड्यांपेक्षा
संपत्तीपेक्षा विचार आणि भाषेमध्ये जास्त असतो. वसंतदादा बँकेत अडकलेल्या सांगली महापालिकेच्या 43 कोटींच्या ठेवी परत मिळण्यास सुरुवात. भाजपच्या प्रयत्नांना मिळालं यश. सभापती धीरज सूर्यवंशी. शिंदे गट म्हणजे टोळी. अशा टोळ्या गँगवार किंवा पोलीस एन्काउंटर मध्ये मारल्या जातात. संजय राऊतांची टीका. संभाजी महाराजांना धर्मवीर बोलला तर चुकीचा नाही. धर्मवीर की स्वराज्य रक्षक वादावर पहिल्यांदा शरद पवार यांची प्रतिक्रिया. मात्र जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यावर बोलणं टाळलं. महिला सक्षमीकरणासाठी विज्ञान नाही तर महिलांच्या योगदानामुळे विज्ञान तंत्रज्ञानाचा विकास. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य. महाराष्ट्र गारठला. उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यात घसरलं तापमान. उत्तर भारतात थंडीच्या लाटेचा कहर. वंचितांची अडवणूक करण्यासाठी देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादीच्या चाव्या दाबतील. प्रकाश आंबेडकरांचा आरोप. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अमृता फडणवीस आणि केतकी चितळे यांच्याबाबत कधीही बोलत नाहीत. टीका करताना विशिष्ट जाती धर्माच्या लोकांनाच टार्गेट केलं जातं. सुषमा अंधारे यांची टीका. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अमृता फडणवीस आणि केतकी चितळे यांच्याबाबत कधीही बोलत नाहीत. टीका करताना किंवा वाद करताना आणि चर्चा करतानाही विशिष्ट जाती धर्माच्या लोकांनाच टार्गेट केलं जातं असा आरोप शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला. केतकी चितळे असतील किंवा त्यांच्यासारख्या सगळ्या तत्सम महिलांवर कधी टीकेची राळ उठत नाही. कोणती व्यक्ती कोणत्या विचारधारेची आहे हे पाहून तुम्ही राजकारण करणार असाल तर हे वाईट आहे. बाकी केतकी चितळे काय बोलते हे सगळं संस्कृतीचे ठेकेदार बोलतील, ते मी बोलणार नाही. मात्र महिलांचे अनेक प्रश्न का अनुत्तरित आहेत असा प्रश्न रोज पडत आहे. पुरुष सत्तेचे वाहक प्रबळ आहे म्हणूनच महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नाही अशी ही टीका त्यांनी यावेळी केलेली आहे. आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांनी पुण्याच्या भिडेवाड्याला भेट दिली. त्यावेळी त्या बोलत होत्या. सावित्रीबाई फुले यांच्यामुळे आम्ही मुली लिहू वाचू शकलो. त्यांच्यामुळे आम्ही आज आमच्या न्यायासाठी आणि हक्कासाठी ठामपणे प्रश्न विचारू शकतो. त्यांचाच आज जन्मदिवस आहे, त्यासाठी अभिवादनासाठी आलो आहे असंही सुषमा अंधारे यांनी स्पष्ट केलंय. संरक्षणासाठी धर्मवीर संभाजी राजे लढले असतील आणि असा शब्दोच्चार केला तर यात फार गहजब करण्यासारखी काही फार मोठी गोष्ट नव्हती, परंतु तो गहजब केला गेला. मुळात महापुरुषांचा इतिहास काय आहे हेही या ज्या लोकांना माहिती नाहीये. क्रांतीज्योती सावित्रीबाईंबद्दल ज्यावेळेला अत्यंत अर्वाच्य टिप्पणी कोश्यारींनी केली तेव्हा मात्र या तथाकथित ज्या भाजपच्या बायका आहेत त्या आळीमिळी चुपचिळी करून गप्प बसल्या होत्या. क्रांतिबा ज्योतिबा फुलेंवरती ज्या वेळेला आक्षेपार्ह टिप्पणी झाली तेव्हाही ते गप्प बसले होते. इव्हन मी अजून एक गोष्ट याच्यात सबमिट केली पाहिजे की भिडेवाड्याचं संवर्धन जतन असेल किंवा नूतनीकरण असेल किंवा फुलेवाड्याचं काही संवर्धन जतन असेल याही बाबत सरकार उदासीन आहे. कुठल्याही महापुरुषांची ऐतिहासिक धरोहर जी जपायची आहे, मग ते इंदू मिलचत केलेला भूमिपूजन समारंभ असेल, भिडेवाडा फुलेवाड्याचा भूमिपूजन समारंभ असेल किंवा समुद्रातलं शिवस्मारक असेल, या कशाच्याही बाबत सरकार फारसं उमेदीने काम करताना दिसत नाही. सगळीकडे उदासीन. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी पुणे. महावितरण कर्मचारी आज मध्यरात्रीपासून 3 दिवस संपावर आहेत. खासगीकरणाच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेण्यात आला. महावितरणाचे अधिकारी आणि कर्मचारी आज मध्यरात्रीपासून संपावर जाणार आहेत. खासगीकरणाला विरोध करण्यासाठी महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिलेली आहे. अदानी समूहाला वीज वितरणाचा परवाना देण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप करत महावितरण कर्मचाऱ्यांच्या 30 संघटनांनी हा संप पुकारला. 3 दिवसीय राज्यव्यापी संपामुळे महाराष्ट्रातील भागात
तांत्रिक बिघाड झाल्यास मोठ्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी अर्थात महावितरणाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी आज 3 जानेवारी 2023 रोजी मध्यरात्रीपासून संपावर जाणार आहेत. महावितरण कर्मचाऱ्यांकडून 3 दिवसीय राज्यव्यापी संप पुकारण्यात आला. महावितरणाचे खासगीकरण करण्याच्या विरोधात ही संपाची हाक देण्यात आलेली आहे. गरज पडल्यास हा राज्यव्यापी संप 3 दिवसानंतरही सुरू ठेवून अशी भूमिका महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी घेतलेली आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी. भारतीय शास्त्रज्ञांचे संशोधन जगभरासाठी मार्गदर्शक ठरणार आहे. इंडियन सायन्स काँग्रेस या उद्घाटन सोहळ्यात पंतप्रधानांचं मार्गदर्शन. भारतीय शास्त्रज्ञांनी केलेले संशोधन जगभरासाठी मार्गदर्शक ठरत आहे. भारताने केलेल्या असाधारण कामांची चर्चा आज जगभरात आहे. भविष्यात भारतीय प्रयोगशाळेतील संशोधन जगाच्या गरजा पूर्ण करणार आहे, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. नागपुरात आयोजित 108व्या इंडियन सायन्स काँग्रेसच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. या सोहळ्यात पंतप्रधान व्हर्च्युअली सहभाग झालेले होते. व्यासपीठावर महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे शताब्दी सोहळ्याच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष नितीन गडकरी यांचा समावेश होता. तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि पृथ्वी विज्ञान मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरी आणि इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशन कोलकाताच्या सरचिटणीस डॉक्टर विजयलक्ष्मी सक्सेना यांची उपस्थिती होती. मान्यवरांना मार्गदर्शन करताना पंतप्रधान म्हणाले, पुढील 25 वर्षात भारत ज्या उंचीवर पोहोचणार आहे त्यात देशाच्या वैज्ञानिक शक्तीची भूमिका महत्त्वाची असणार आहे. संशोधन क्षेत्रात आवडीसह त्याला देशसेवेच्या संकल्पाची जोड दिल्यास अभूतपूर्व निकाल येईल. सध्या डेटा ॲनालिसिस क्षेत्राचा झपाट्याने विकास होतोय. भारताकडे डेटा आणि तंत्रज्ञान दोन्हीचा विकास होतोय. त्याद्वारे येत्या काही वर्षात देश एका नव्या उंचीवर पोहोचणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी. नागपूर. महाराष्ट्र गारठला. उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यात घसरले तापमान. उत्तर भारतात थंडीच्या लाटेचा कहर. राज्यातील वातावरण सातत्यानं बदल होत आहे. सध्या देशासह राज्यात थंडीचा कडाका चांगलाच वाढलेला आहे. महाराष्ट्रातील तापमानात घट झालेली पाहायला मिळत आहे. पुढील 3 ते 4 दिवस तापमानात कोणतेही मोठे बदल अपेक्षित नाहीत. वातावरणातील गारवा कायम राहणार आहे. तर पंजाब, हिमाचल प्रदेश, दिल्ली, राजस्थान, हरियाणा, चंदीगड आणि हरियाणाला थंडीच्या लाटेचा इशारा हवामान विभागानं दिलेला आहे. धुळे शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कडाक्याच्या थंडीत मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली असून गेल्या 2 दिवसांपासून 7.8 अंश सेल्सिअस इतकी तापमानाची नोंद जिल्ह्यात होतीये. जळगावात किमान तापमान 9.8 अंश तर औरंगाबाद आणि नाशिकमध्ये किमान तापमान 10.6 अंश सेल्सिअसवर गेलेलं आहे. पुण्यातही गारठा वाढला असून तापमान 12.5 अंशावर तर नागपूरमध्ये किमान तापमान 13.2 अंश सेल्सिअसची नोंद झालेली आहे. मुंबईतील किमान तापमानात किंचित वाढ झाली, मात्र गारठा कायम आहे. दिवसभर थंडीचा कडाका कायम असून याचा परिणाम जनजीवनावर झालेला आहे. वाढती थंडी ही रब्बी हंगामाच्या पिकांसाठी फायदेशीर असल्याचं सांगण्यात येत आहे. वाढत्या थंडीचा जनजीवनावर परिणाम झाला असून सकाळच्या वेळी बाहेर पडणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटलेली आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई. उर्फी जावेद चित्रा वाघ वादात आता सुषमा अंधारे यांनी उडी घेतलेली आहे. अमृता फडणवीस केतकी चितळे आणि कंगणांचे फोटो शेअर करून म्हणाल्या, नंगटपणा हा कपड्यांपेक्षा विचार आणि भाषेमध्ये जास्त असतो. गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्या चित्रा वाघ आणि अभिनेत्री उर्फी जावेद यांचा सोशल मीडियावर वॉर सुरू आहे. चित्रा वाघ यांनी एक ट्विट शेअर करून उर्फीच्या कपड्यांवर आक्षेप घेतला होता.
त्यानंतर त्या ट्विटला उर्फीनं प्रत्युत्तर दिलं होतं. आता ठाकरे गटाच्या फायर ब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांनी एक पोस्ट शेअर केलेली आहे. नंगटपणा हा कपड्यांपेक्षा विचार आणि भाषेमध्ये जास्त असतो, असं या पोस्टमध्ये सुषमा अंधारे यांनी लिहिलं. सुषमा अंधारे यांनी कंगना रनौत, अमृता फडणवीस आणि केतकी चितळे यांचे काही फोटो शेअर केलेले आहेत. या फोटोला त्यांनी कॅप्शन दिलं, मी साडी नेसते, मला साडी नेसायला आवडते कारण मला स्वतःला त्यात जास्त कम्फर्टेबल आणि कॉन्फिडंट वाटतं. भारताच्या बाहेर गेल्यानंतरही माझा पेहराव हा बहुतांश साडीच असतो, फार तर फार सलवार सूट. पुढे पोस्टमध्ये सुषमा अंधारे यांनी लिहिलं, पण म्हणून इतरांनी माझ्यासारखाच पेहराव करावा असा माझा हट्टहास अजिबात नसतो, कारण ज्याला ज्या पेहरावांमध्ये कम्फर्टेबल वाटतं तो करतो किंवा प्रत्येकाची आपापल्या व्यवसाय क्षेत्राची गरज सुद्धा असते. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा, प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार. इथं आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ सांगली रोड, इस्लामपूर. फोन नंबर 0234 222 5775. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या मार्फत मोफत एंजिओप्लास्टी आणि बायपास. तुमच्यासाठी हृदय आणि हृदयासाठी काय पण इको आणि एंजिओग्राफी केवळ 2500 मध्ये. महाराष्ट्र कर्नाटकातील सर्व नागरिकांसाठी प्रत्येक महिन्याच्या अखेरचे 10 दिवस. डॉक्टर रविकांत पाटील आणि डॉक्टर तुषार धोपाडे यांचे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आणि आरोग्य कर्नाटका या योजनेअंतर्गत कर्नाटकातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी वरील सुविधांचा लाभ घेण्यास आवश्यक कागदपत्र, आधार कार्ड, मतदान कार्ड आणि रेशन कार्ड. नाव नोंदणी आवश्यक. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0233 22 12 728 आणि माहितीसाठी मोबाईल नंबर 84 591 46 063 93 730 08 973. आमचा पत्ता सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, चंदनवाडी, सांगली मिरज रोड, SMK कॉर्पोरेशन, मिरज. HP बुरके ज्वेलर्स का डिस्काउंट शुरू हो गया. बिलवर पटली नेकलेस का वादा तुमने है किया, नहीं तो रुठ जाऊंगी. नहीं नहीं माइक चल जाऊंगी. नहीं नहीं तो जाओ जाके ऑफर क्या है देखो जी जरा. क्या लेके आई बता दो ये सजना. 20% डिस्काउंट में ये लाया हूँ मैं कंगना. रानी हार दिलाओगे. हाँ जी हाँ जी हाँ. शाही हार दिलाओगे. हाँ जी हाँ. नेकलेस भी मुफ्त है लेके आए तो जरा. चला HP भुरके ज्वेलर्स मध्ये चला. कोणत्याही 1 आणि 2 ग्रॅमच्या दागिन्यावर नेकलेस फ्री किंवा 20% भव्य सूट. नवरात्री, दसरा आणि दिवाळी निमित्त नवरंगी नवरात्रोत्सव आणि दीपोत्सव 2021 या निमित्तानं दणदणीत ऑफर. बिलवर, पाटली, नेकलेस, मंगळसूत्र, राणीहार, लॉंग हार, तासमण्यांची माळ, तसंच शाही हार, अमेरिकन डायमंड सेट्स, अँटिक सेट, कंगन, मोहनमाळ, अष्टपैलू मणिमाळ, नवग्रहांचे अस्सल खडेही उपलब्ध. चोख सोन्या चांदीचे हॉलमार्किंग दागिने सुद्धा उपलब्ध. मेसर्स HP भुरके गोल्डस्मिथ अँड ज्वेलर्स, शनिवार पेठ, सराफ कट्टा, मिरज. मोबाईल 98 900 47 696. खास लग्नवस्ता व आहेरासाठी रवींद्र वस्त्र निकेतन.
आमच्या सर्व मिनी स्टोअर्समध्ये तोच दर, तीच सेवा व 50% भरघोस डिस्काउंट. मिनी स्टोअर्स आपल्या सेवेत. तासगाव, जयसिंगपूर, सांगोला, विटा, जत, तुंग, शिरोळ, सावळज, कोळे, पलूस, ढालगाव, आरग, आरवडे, आठपाडी, कवठेमंकाळ, कडेगाव, संख तसेच कर्नाटकातील तेलसंग, शिरूर, रायबाग इथेही सेवत. रवींद्र वस्त्रनिकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा. अरे वा, किती छान काम करता तुम्ही महिला. पण याआधी तुम्हाला तुमचं कौशल्य दाखवायला वेळच मिळायचं नाही ना. अहो, घरात पाणी भरण्यासाठी अख्खा दिवस वणवण करावी लागायची बघा. अहो, पार थकून जायचो साहेब आम्ही. तब्येती पण बिघडायच्या. या पाण्यापायी आमची कामं, लेकींची शिक्षण पण सुटली होती बघा. या गावामध्ये घराघरात नळांना पाणी आलंय आणि आमचं जीवनच बदलतंय. आई ती वर्गात दुसरी आली आहे आणि बाईने मला स्कॉलरशिप मध्ये बसायला सांगितलंय. हार्दिक अभिनंदन तुझं. वा. ग्रामीण भागातील या महिलांची पिण्याच्या पाण्यासाठी करावी लागणारी वणवण कायमची संपून, त्यांचे कष्ट कमी करून, त्यांच्या कौशल्यास तसेच त्यांच्या मुलींच्या शिक्षणास वाव मिळवून देऊन ग्रामीण जीवनमान उंचवणे, त्यांचे आरोग्य उत्तम राखणे हेच आपल्या जलजीवन अभियानाचं मुख्य उद्दिष्ट आहे. हर घर नल से जल, जल जीवन अभियान, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. नमस्कार. वा गड्यांनो वा. अरे, उत्सव म्हणल्यावर लयच उत्साहानं जमा झाले तुम्ही मीटिंगला. वय मग गावचा उत्सव आहे, पण सरपंच साहेब आता कुठला नवा उत्सव आणलाय तुम्ही? नाहीतर काय, नसन नवार. पण हा उत्सव काय आजचा उद्याचा नसणार आहे, रोजचाच असणार आहे. आणि त्यात प्रत्येकानं आपापली जबाबदारी पार पाडायची. कारण तुमच्या सगळ्यांच्या सहभागाशिवाय हा उत्सव होणारच नाही. हा उत्सव आहे प्रगतीचा आणि समृद्धीचा. कोड्यात बोलू नका सरपंच. अरे कोड नाही, हा उत्सव आहे पाण्याचा. आणि याच अभियाना अंतर्गत आपल्या बी गावात घरोघरी नळाद्वारे पाणी येणार. पण पाण्याचा वापर जपून केला तरच बारमाही पाणी टिकल. म्हणून हे अभियान राबवण्याची, याच्या दुरुस्तीची सगळी जबाबदारी आपली आहे. त्यात तुमच्या सगळ्यांचा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. अरे चला मग वाट कसली बघता, कामाला लावूया. चला चला. हर घर नल से जल, जल जीवन अभियान, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. नमस्कार, आपण पाहताय SBN मराठी. मी आहे आपल्यासोबत वैष्णवी भस्मे. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून वाद पेटला. शिवप्रेमी आक्रमक. संतप्त शिवप्रेमींनी इस्लामपूर सांगली रस्त्यावर सुरू केले रास्ता रोको आंदोलन. आष्टा शहरात 8 दिवसात 2दा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची रातोरात प्रतिष्ठापना. मोठी बातमी. राज्यभरातील निवासी डॉक्टरांचा संप मागे. हजारो रुग्णांना मोठा दिलासा. वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांची माहिती. महावितरण कर्मचारी मध्यरात्रीपासून 3 दिवस संपावर. खासगीकरणाविरोधात आक्रमक पवित्रा. उर्फी जावेद चित्रा वाघ वादात आता सुषमा अंधारेंची उडी. अमृता फडणवीस, केतकी चितळे आणि कंगनाचे फोटो शेअर करून म्हणाल्या, नंगटपणा हा कपड्यांपेक्षा विचार आणि भाषेमध्ये जास्त असतो. वसंतदादा बँकेत अडकलेल्या सांगली महापालिकेच्या 43 कोटींच्या ठेवी परत मिळण्यास सुरुवात. भाजपच्या प्रयत्नांना मिळालं यश. सभापती धीरज सूर्यवंशी. शिंदेगड म्हणजे टोळी. अशा टोळ्या गँगवार किंवा पोलीस एन्काउंटर मध्ये मारल्या जातात. संजय राऊतांची टीका. संभाजी महाराजांना धर्मवीर बोलला तर चुकीचा नाही. धर्मवीर की स्वराज्य रक्षक वादावर पहिल्यांदा शरद पवार यांची प्रतिक्रिया. मात्र जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यावर बोलणं टाळलं. महिला सक्षमीकरणासाठी विज्ञान नाही तर महिलांच्या योगदानामुळे विज्ञान तंत्रज्ञानाचा विकास. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य.
महाराष्ट्र गारठला. उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यात घसरलं तापमान. उत्तर भारतात थंडीच्या लाटेचा कहर. वंचितांची अडवणूक करण्यासाठी देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादीच्या चाव्या दाबतील. प्रकाश आंबेडकरांचा आरोप. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. शिंदे गट म्हणजे टोळी आहे. अशा टोळ्या गँगवॉर किंवा पोलीस एन्काउंटर मध्ये मारल्या जातात. संजय राऊतांची टीका. शिंदे गट हा मांडलिक आहे. त्यांना स्वतःचं वेगळं अस्तित्वच नाही. त्यामुळे शिंदे गट ही फक्त एक टोळी आहे. अशा टोळ्या फार काळ टिकत नाहीत. या टोळ्या गँगवॉर मध्ये किंवा पोलीस एन्काउंटर मध्ये मारल्या जातात, अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेली आहे. शिंदे गट समर्पित झालेला आहे, विलीन झालेला आहे. भाजपमध्ये त्यांच्यातला शिवसैनिक मेलेला आहे. त्यांचा जो पक्ष आहे तो भाजपमध्ये विलीन करत आहेत. त्यामुळे त्यांना एकही जागा नाहीत. या उलट शिवसेना आमची उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना महाराष्ट्रासाठी, हिंदुत्वासाठी यापुढेही लढत राहील, संघर्ष करत राहील. त्यांचा एक गट टोळी आहे. टोळीला अस्तित्व नसतं. टोळी ही एकत्र गँगवॉरमध्ये मारली जाते किंवा पोलीस एन्काउंटरमध्ये मारली जाते. हा मुंबईतला इतिहास मला माहिती आहे, असंही राऊत यांनी स्पष्ट केलंय. हो, कारण मिंदे असतात, मांडलिक असतात, त्यांना स्वतःचं अस्तित्वच नसतं. ते समर्पित झाले आहेत, ते विलीन झाले आहेत भारतीय जनता पक्षामध्ये. त्यांच्यातला शिवसैनिक मेलेला आहे, त्यांच्यातला स्वाभिमान संपलेला आहे. बरं, त्यांना शिवसेनेबरोबर आणि भाजपची युती करायची होती, बरोबर आहे, पण ते आता त्यांचा जो पक्ष गट आहे तो भाजपमध्ये विलीन करतात म्हणून त्यांना एकही जागा नको. आणि या उलट शिवसेना, या आमची उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीची शिवसेना आहे, ही शिवसेना महाराष्ट्रासाठी, हिंदुत्वासाठी यापुढेही लढत राहील, संघर्ष मला त्याच्याविषयी काय म्हणायचं नाही. त्यांच्या गटामध्ये त्यांचा एक गट आहे, टोळी आहे, आणि टोळीला अस्तित्व नसतं. टोळी ही एक तर गँगवॉर मध्ये मारली जाते किंवा पोलीस एन्काउंटर मध्ये मारले जातात. हा मला इतिहास या मुंबईतला माहिती आहे. गँगवॉरचा टोळ्या या नष्ट होतात, टोळ्यांचं अस्तित्व राहत नाही. बरं का, तशी जर ही टोळी असेल, त्याला टोळी मानत असते, तर त्यांचं म्हणणं बरोबर आहे, आम्हाला एकही जागा. टोळीच्या गँग म्हणजे आता जितके दिवस आहेत तितक्या दिवस खंडण्या वगैरे गोळा करायच्या, पैसे गोळा करायचे आणि मग परदेशात पळायचं, असे हे गँगस्टर करत असतात. महाराष्ट्रातील सरकार पॉलिटिकल गँगवॉर आहे असं म्हणा. पॉलिटिकल गँगस्टर मला जे म्हणायचं ते मी म्हटलंय. तुमच्या प्रश्नाला मी उत्तर देणार नाही. सर, टोळींचा गँगवॉर आणि क्रूर नव्हता, ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई. संभाजी महाराजांना धर्मवीर बोललं तरी चुकीचं नाही. धर्मवीर की स्वराज्य रक्षक वादावर पहिल्यांदाच शरद पवार यांची प्रतिक्रिया. मात्र जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यावर बोलणं टाळलं. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते तर स्वराज्य रक्षक होते असं विधान केलं होतं. अजित पवार यांच्या विधानानंतर राज्यात भाजपसह शिंदे गटातील नेत्यांनी टीका केली. तसंच अजित पवार यांच्या विरोधात आंदोलनही करण्यात आलेली आहेत. आता यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली. संभाजी महाराजांना धर्मवीर बोललं तरी चुकीचं नाही असं शरद पवार म्हणाले. ठाण्यात काही नेत्यांची नावं धर्मरक्षक अशी दिसून येतात. धर्मवीर काय किंवा धर्मरक्षक काय? ज्यांना धर्मवीर म्हणायचं त्यांनी धर्मवीर म्हणावं. ज्याला स्वराज्य रक्षक म्हणायचं आहे त्यांनी स्वराज्य रक्षक म्हणावं. राज्याचं रक्षण करण्याचं त्यांनी महत्त्वाचं काम केलं, त्याची नोंद आपण घेतली तर त्याची नोंद घेतल्यास चुकीचं नाही. त्यांच्यावरून वाद करण्याची गरज नाही. महापुरुषांवरून अकारण वाद नको असंही शरद पवार यांनी म्हटलं. जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यावर मात्र शरद पवार यांनी बोलणं टाळलेलं आहे. अजित पवार अधिवेशनात बोलले ते मी ऐकलं, पण इतरांवर बोलण्याची गरज नाही असं म्हणत शरद पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेबात केलेल्या वक्तव्याच्या प्रश्नाला बगल दिली.
तसंच अजित पवार यांनी अधिवेशनात केलेल्या वक्तव्यावर ते लवकरच त्यांची भूमिका मांडतील असं शरद पवार यांनी म्हटलं. काही रस्त्याला धर्मवीर म्हणून उल्लेख करत असेल आणि धर्माच्या अँगलनी त्या ठिकाणी बघत असतील तर त्यालाही माझी काही तक्रार नाही. त्या व्यक्तीचं ते मत आहे, त्याला मांडायचा अधिकार आहे. तुम्ही त्यांना धर्मवीर म्हणा, तुम्ही त्यांना धर्मवीर रक्षक म्हणा, त्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये कुठली शंका नाही. जरूर ज्याला हवं आहे ते त्या ठिकाणी करू शकतात. फक्त मला काळजी एकच आहे की धर्म रक्षक या संबंधीचा उल्लेख केला नाही. याच्याबद्दलची जी काही तक्रार काही घटकांची आहे त्याच्याबद्दल मला थोडीशी काळजी दुसरी एक अशी वाटते की मी कधी ठाण्याला जातो तर त्यावेळेला धर्मरक्षक म्हणून काही नेत्यांची नावं येतात. म्हणजे आमच्या राज्याचे मुख्यमंत्री जे आहेत त्या मुख्यमंत्र्यांचं ठाण्यामधलं एकेकाळा यांना काय धर्मवीर आनंद दिघे आनंद दिघेंना पण धर्मवीर म्हणतात आणि ह्यांची इच्छा आहे संभाजी महाराजांना पण धर्मवीर म्हणावं. करेक्ट, बरोबर ना? तेच सांगायचं आहे की ठाण्यामध्ये मुख्यमंत्र्यांचे जे सरकारी होते आणि त्यांनी त्यांचं स्मरण ते अनेक वेळा करतात. अनेक वेळा सरकारच्या जाहिरातीमध्ये सुद्धा त्याचा उल्लेख केला जातो. म्हणजे काही तक्रार नाही, त्यांनी ते केलं ते हरकत नाही. तिथं धर्मवीर म्हणून त्या ठिकाणी उल्लेख केला जातो. म्हणून धर्मवीर काय धर्मरक्षक काय त्या व्यक्तीला त्या संभाजी महाराजांच्या बद्दलची आस्था आहे आणि त्या आस्थेच्या पाठीमागचा जो विचार आहे त्या विचारातून ती आस्था असेल तर त्यासाठी वाद करण्याचं कारण नाही. धर्मवीर म्हणायचं धर्मवीर म्हणा. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई. मोठी बातमी. राज्यभरातील निवासी डॉक्टरांचा संप मागे घेण्यात आला. हजारो रुग्णांना मोठा दिलासा. मागील 2 दिवसांपासून सुरू असलेल्या राज्यातील निवासी डॉक्टरांचा संप संपुष्टात आलाय. संपकरी निवासी डॉक्टरांच्या शिष्टमंडळानं आज वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या सोबत मागण्यांबाबत चर्चा केली. या बैठकीत मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झालेली आहे. त्यानंतर संप मागे घेण्याची घोषणा करण्यात आली. निवासी डॉक्टरांच्या शिष्टमंडळासोबत सकारात्मक चर्चा झाल्यानंतर वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केलं. यावेळी गिरीश महाजन यांनी सांगितलं की निवासी डॉक्टरांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची आम्ही काळजी घेत आहोत, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. वसतिगृहासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. सकारात्मक आज आमची चर्चा डॉक्टरांसोबत झालेली आहे. त्यांनी आता संप मागे घेतला असल्याचं महाजन यांनी सांगितलं. आंदोलन करण्यापूर्वी मला भेटा असं देखील मी त्यांना सांगितलं आहे. आधी भेट झाली असती तर हा प्रश्न निर्माण झाला नसता असंही गिरीश महाजन यांनी सांगितलेलं आहे. बघा, ते माझ्याकडे येऊन भेटले असते, आधी मला त्यांनी मागण्या मांडल्या असत्या, काही अडचणी मांडल्या, सर्व गोष्ट वेगळी आहे. पण म्हणजे तुम्ही नुसती नोटीस देऊन परी नोटीस आल्याबरोबर आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही यांच्यासोबत चर्चा करा, बैठक घ्या. सेक्रेटरी आमच्या बसल्यात, कमिशनर बसलेत, डायरेक्टर बसलेत, सगळ्यांनी डीन होते, सगळ्यांनी बैठक केली आणि त्यांना आम्ही आश्वासित केलं की तुम्ही फक्त आम्हाला एक 15 दिवसाचा वेळ द्या. तुमच्या अर्ध्या मागण्या तर आता आम्ही मंजूर करतो, तात्काळ मंजूर करतोय. हॉस्टेलचा विषय आम्ही 500 कोटी रुपयासाठी तर केंद्राकडे उद्या परवाच जातोय. आधी तुम्ही सगळं आम्ही तुम्हाला पेपर फाईल दाखवतो मी काय करतोय काय नाही म्हणून. दुरुस्तीसाठी आम्ही 12 कोटी रुपये आम्ही PWDकडे दिलेले आहेत. त्याचे 4 दिवसामध्ये टेंडर निघेल सगळं दुरुस्ती. तुमच्या काय जे अतिशय खराब काही परिस्थिती त्या ठिकाणी बाथरूमची, टॉयलेटची, इमारतीची, त्याचं आम्ही रिपेअर करतोय. आम्ही सगळ्या गोष्टींसाठी पॉझिटिव्ह आहोत आणि मला माहिती आहे, मला सगळ्या गोष्टी सगळ्या माहिती आहेत, मला की नवीन सांगण्याची आवश्यकता नाही. आणि म्हणून त्यांनी कदाचित म्हणजे माझ्याशी तरी येऊन बोललं पाहिजे होतं की साहेब असं आहे, तुम्ही काय करता सांगा. पण काही न करता असं एकतर्फी तुम्ही म्हणता की आम्ही संपात उतरतो, तर मला असंच वाटतं की याच्या मागचं कारण काय आहे. बरं, माझ्याकडे बोलायला यायला की कोणाला मनाई नाही. मी तर कॉलेजलाही सांगितलं तर सगळ्या कोणाला तुमचं वैयक्तिक कोणाचं काही अडचण असेल, कोणाला अन्याय होत असेल, मी विद्यार्थ्यांना तिथे जाऊन सांगितलं. मी माझा नंबर सगळ्या विद्यार्थ्यांना दिला,
हॉस्टेलमधल्या कॉलेजमधल्या, त्यांना मी ओपन सांगितलं मीटिंग की हा माझा नंबर आहे, माझ्या पीएचा नंबर आहे, तुम्हाला कुठल्या गोष्टीची अडचण आहे, त्रास आहे, रॅगिंग होतंय, तुम्ही डायरेक्ट आम्हाला फोन करा. तुम्हाला वाटतं की आम्हाला काय सांगायचं, तुम्हाला त्रास होईल त्यांना काय, तुम्ही फक्त मला तुमच्या नावाची गुप्तता ठेवली जाईल, तुम्ही फक्त आम्हाला कळवा. कुठली अडचण असेल तुमची कॉलेजच्या संदर्भात, शिक्षणाच्या संदर्भामध्ये, ती आम्हाला कळवा. एवढं सांगून सुद्धा तुम्ही जर अशा पद्धतीने एकतर्फी वागत असाल तर मला वाटतं हे काही योग्य नाही. आणि म्हणून नुसतं संपासाठी संप, तर हा निर्णय मला वाटतं माझा चुकीचा आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी. सांगलीच्या आष्टा शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा वाद हा तुर्तास मिटलेला आहे. प्रशासनाकडून जागा हस्तांतरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. सांगलीच्या आष्टा शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जागेचा वाद अखेर मिटलेला आहे. जिल्हा प्रशासनाकडून जागा हस्तांतरण करण्याबाबत निर्णय घेण्यात आल्याची माहिती माजी नगराध्यक्ष भाजपचे नेते निशिकांत पाटील यांनी दिली आहे. तसेच जागा हस्तांतरण होईपर्यंत पुतळा हटवू देणार नाही अशी भूमिका देखील जाहीर केली. दरम्यान ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आलाय त्या परिसरात 144 कलम लागू करण्यात आल्यानं शिवप्रेमींची नियोजित महाआरती होती, ही होऊ शकली नाही. मात्र काही अंतरावर शिवप्रेमींनी महाआरती करत छत्रपती शिवाजी महाराजांचा जागेचा प्रश्न मिटल्याचा विजय साजरा केला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषानं परिसर दणाणून गेला होता. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली. लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा, प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार. इथं आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ, सांगली रोड, इस्लामपूर. फोन नंबर 0234 222 5775. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या मार्फत मोफत एंजिओप्लास्टी आणि बायपास, तुमच्यासाठी हृदय आणि हृदयासाठी काय पण इको आणि एंजिओग्राफी केवळ 2500 मध्ये. महाराष्ट्र कर्नाटकातील सर्व नागरिकांसाठी प्रत्येक महिन्याच्या अखेरचे 10 दिवस. डॉक्टर रविकांत पाटील आणि डॉक्टर तुषार धोपाडे यांचे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आणि आरोग्य कर्नाटका या योजनेअंतर्गत कर्नाटकातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी वरील सुविधांचा लाभ घेण्यास आवश्यक कागदपत्र, आधार कार्ड, मतदान कार्ड आणि रेशन कार्ड, नाव नोंदणी आवश्यक. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0233 22 12 728 आणि माहितीसाठी मोबाईल नंबर 84 591 46 063 93 730 08 973. आमचा पत्ता सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, चंदनवाडी, सांगली मिरज रोड, SMK कॉर्पोरेशन, मिरज. HP भुरके ज्वेलर्स का डिस्काउंट शुरू हो गया. बिलवर पटली नेकलेस का वादा तुमने है किया, नहीं तो रुठ जाओगे. नहीं नहीं माइक चल जाओगे. नहीं नहीं तो जाओ जाके ऑफर क्या है देखो जी जरा. क्या लेके आई बता दो ये सजना. 20% डिस्काउंट में ये लाया हूँ मैं कंगना. रानी हार दिलाओगे. हाँ जी हाँ जी हाँ. शाही हार दिलाओगे. हाँ जी हाँ, नेकलेस भी मुफ्त है लेके आए तो जरा. चला HP भुरके ज्वेलर्स मध्ये चला. कोणत्याही 1 आणि 2 ग्रॅमच्या दागिन्यावर नेकलेस फ्री किंवा 20% भव्य सूट. नवरात्री, दसरा आणि दिवाळी निमित्त नवरंगी नवरात्रोत्सव आणि दीपोत्सव 2021 या निमित्तानं दणदणीत ऑफर. बिलवर
पाटली, नेकलेस, मंगळसूत्र, राणीहार, लॉंग हार, तासमण्यांची माळ, तसंच शाही हार, अमेरिकन डायमंड सेट्स, अँटिक सेट, कंगन, मोहनमाळ, अष्टपैलू मणिमाळ, नवग्रहांचे अस्सल खडेही उपलब्ध. चोख सोन्या चांदीचे हॉलमार्किंग दागिने सुद्धा उपलब्ध. मेसर्स HP भुर्के गोल्डस्मिथ अँड ज्वेलर्स, शनिवार पेठ, सराफ कट्टा, मिरज. मोबाईल 98 900 47 696. खास लग्नावस्था व आहेरासाठी रवींद्र वस्त्र निकेतन. आमच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये तोच दर, तीच सेवा व 50% भरघोस डिस्काउंट. मिनी स्टोअर्स आपल्या सेवेत. तासगाव, जयसिंगपूर, सांगोला, विटा, जत, तुंग, शिरोळ, सावळज, कोळे, पलूस, ढालगाव, आरग, आरवडे, आठपाडी, कवठेमंकाळ, कडेगाव, संख तसेच कर्नाटकातील तेलसंग, शिरूर, रायबाग इथेही सेवत. रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा देशाला प्रगतीकडे नेणाऱ्या ग्रामीण विकासाचं सामर्थ्य ग्रामीण भागातील लोकांच्या जीवनमानावर अवलंबून असतं. आज हेच जीवनमान उंचवण्याचा शासनाचा निश्चय आहे. पाण्याअभावी धुसर झालेली विकासाची किरणं आता प्रकाशमान होऊन दूरवर पसरत चालली आहे. ग्रामीण भाग टँकर मुक्त होतोय. एका हंड्यासाठी पहाटेपासूनच महिलांना मैलोन मैल करावी लागणारी पायपीट थांबते. घरातच येणाऱ्या स्वच्छ पाण्यामुळे ग्रामीण भागातील जीवनमानात व आरोग्यातही सुधारणा होते. पाण्याचा थेंबन थेंब जपलाही जातोय. हक्काचं पाणी, निर्मळ पाणी घरात आलंया. सौख्याचा सागर भरूया घागर, पाण्याला वंदूया. हर घर नल से जल, जल जीवन अभियान, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. अरे तात्या, या बसा. एक ग्लास 2-3 वेळा नीट धुवून दे रे. ए तू काय शेगडी चालू ठेवली आहे? गॅस कशाला वाया घालवतो माझा? गॅस वाचायचं बरोबर कळलं, पण पाण्याची फिकीर नाही. अरे गावात घरोघरी नळातून पाणी यायला लागले हे खरंय, पण ते पाणी रोजच्या रोज यायला हवं ना. म्हणजे अरे पाण्याच्या एका थेंबासाठी किती हाल सहन केले ते आम्हाला माहित. पाणी जपून वापरा तुम्ही पण. जलजीवन अभियानाअंतर्गत संपूर्ण ग्रामीण भागात घरोघरी नळाद्वारे पाणी पुरवठा करण्याचं शासनाचं उद्दिष्ट आहेच, पण हेच पाणी कायमस्वरूपी मिळत राहण्यासाठी पाण्याचा योग्य तो वापर करणं, तसंच पाणी अडवा पाणी जिरवा यासारखे अनेक विषय या अभियानात आहेत. हे पण ध्यानात ठेवा. हर घर नल से जल, जल जीवन अभियान, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. नमस्कार, आपण पाहताय SBN मराठी. मी आहे आपल्यासोबत वैष्णवी भस्मे. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून वाद पेटला. शिवप्रेमी आक्रमक. संतप्त शिवप्रेमींनी इस्लामपूर सांगली रस्त्यावर सुरू केले रास्ता रोको आंदोलन. आष्टा शहरात 8 दिवसात 2दा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची रातोरात प्रतिष्ठापना. मोठी बातमी. राज्यभरातील निवासी डॉक्टरांचा संप मागे. हजारो रुग्णांना मोठा दिलासा. वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांची माहिती. महावितरण कर्मचारी मध्यरात्रीपासून 3 दिवस संपावर. खासगीकरणाविरोधात आक्रमक पवित्रा. उर्फी जावेद चित्रा वाघ वादात आता सुषमा अंधारेंची उडी. अमृता फडणवीस केतकी चितळे आणि कंगनाचे फोटो शेअर करून म्हणाल्या, नंगटपणा हा कपड्यांपेक्षा विचार आणि भाषेमध्ये जास्त असतो. वसंतदादा बँकेत अडकलेल्या सांगली महापालिकेच्या 43 कोटींच्या ठेवी परत मिळण्यास सुरुवात.
भाजपच्या प्रयत्नांना मिळालं यश, सभापती धीरज सूर्यवंशी. शिंदेगड म्हणजे टोळी, अशा टोळ्या गँगवार किंवा पोलीस एन्काउंटर मध्ये मारल्या जातात. संजय राऊतांची टीका. संभाजी महाराजांना धर्मवीर बोलला तर चुकीचा नाही. धर्मवीर की स्वराज्य रक्षक वादावर पहिल्यांदा शरद पवार यांची प्रतिक्रिया. मात्र जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यावर बोलणं टाळलं. महिला सक्षमीकरणासाठी विज्ञान नाही तर महिलांच्या योगदानामुळे विज्ञान तंत्रज्ञानाचा विकास. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य. महाराष्ट्र गारठला. उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यात घसरलं तापमान. उत्तर भारतात थंडीच्या लाटेचा कहर. वंचितांची अडवणूक करण्यासाठी देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादीच्या चाव्या दाबतील. प्रकाश आंबेडकरांचा आरोप. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. सांगलीत परमपूज्य श्री सद्गुरू तातासाहेब कोटणीस महाराज यांचा 99वा पुण्यतिथी महोत्सव आणि शताब्दी पुण्यतिथी महोत्सव वर्षाचा शुभारंभ 5 जानेवारी ते 13 जानेवारी दरम्यान होणार. सांगलीत परमपूज्य श्री सद्गुरू तातासाहेब कोटणीस महाराज यांचा 99वा पुण्यतिथी महोत्सव आणि शताब्दी पुण्यतिथी महोत्सव वर्षाचा शुभारंभ 5 जानेवारी ते 13 जानेवारी दरम्यान होत असल्याची माहिती शताब्दी पुण्यतिथी महोत्सव समितीचे उपाध्यक्ष परमपूजनीय गुरुनाथ महाराज कोटणीस यांनी मंगळवारी पत्रकार बैठकीत दिली. वर्षभर चालणाऱ्या या पुण्यतिथी महोत्सवात संगीत महोत्सव, व्याख्याने, मान्यवरांची प्रवचने होणार आहेत. यावेळी समितीचे सदस्य संजय कोटणीस, धनंजय कोटणीस उपस्थित होते. शताब्दी पुण्यतिथी महोत्सव निमित्त वर्षात विविध मान्यवर वक्त्यांची व्याख्याने, प्रवचने, कीर्तन, संगीत महोत्सव आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. कोटणीस महाराज पुण्यतिथी महोत्सव अंतर्गत कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते अजित पवार, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यासह अनेक मंत्री, आमदार, खासदार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच वर्षभरात मंदार लेले, योगेश पुराणिक, मुकुंद जाडदेवळेकर, धनश्री लेले, कीर्तनकार चारुदत्त आफळे आदी मान्यवर यांचे व्याख्याने, कीर्तन, प्रवचन होणार आहेत. तसेच महोत्सव वर्षाचा शुभारंभ 6 जानेवारी रोजी पहाटे 5 वाजता 1000 दिव्यांचा दीपोत्सव होणार आहे. महाराजांचा 99वा पुण्यतिथी महोत्सव आणि शताब्दी पुण्यतिथी महोत्सवाची सुरुवात 5 जानेवारीला होते. 5 जानेवारीपासून 13 जानेवारीपर्यंत हा महोत्सव साजरा होणार आहे. यामध्ये 6 तारखेला पहाटे 5 वाजता दीपोत्सव होतोय आणि त्यासाठी भारताचे माहिती आयुक्त उदयजी माहुरकर येणार आहेत. संध्याकाळचा कार्यक्रम आहे शताब्दी महोत्सवाचा शुभारंभ आणि दीपोत्सव आणि महाराजांच्या वेबसाईटचं उद्घाटन. या कार्यक्रमाचा संपूर्ण जे आहे ते संदीप दिवाण IPS अधिकारी पुण्याचे आणि जगद्गुरू शंकराचार्य करवीर पीठ आणि श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन यांच्या उपस्थितीत होतोय. त्याच्यानंतर अयोध्या राममंदिराचे कोषाध्यक्ष श्री आचार्य गोविंद गिरीजी यांचं प्रवचन आहे. शंकर अभ्यंकरांचं आहे. सवितानंद म्हणून गुजरातचे आहेत त्यांचं आहे. नरेंद्राचार्य अयोध्येचे त्यांचंही व्याख्यान होणार आहे. चैतन्य महाराज, चिन्मय महाराज सातारकर, गुरुबाबा महाराज औसेकर अशा अनेक व्यक्तींचे कार्यक्रम होणार आहेत. जास्तीत जास्त लोकांनी यामध्ये सहभागी व्हावं आणि हा असणारा आनंददायी सोहळा आहे शताब्दीचा. यामध्ये सहभागी होऊन वर्षभर हे कार्यक्रम होणार आहेत, त्यातही सहभागी व्हावं अशी सर्वांना मी विनंती करतो. हा आनंददायी कार्यक्रम आहे, सांगलीच्या इतिहासात भर घालणारा कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावं अशी विनंती करतो. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली. वसंतदादा बँकेत अडकलेल्या सांगली महापालिकेच्या 43 कोटींच्या ठेवी परत मिळण्याबाबत सुरुवात झालेली आहे. भाजपच्या प्रयत्नांना यश मिळालं. सभापती धीरज सूर्यवंशी यांची माहिती.
वसंतदादा बँकेत अडकलेल्या महापालिकेच्या 43 कोटींच्या ठेवी परत मिळण्यास सुरुवात झाली असून भाजपच्या प्रयत्नांना यश मिळालेलं आहे, असं सभापती धीरज सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. 13 वर्षांपूर्वी महापालिकेच्या 33 कोटींच्या ठेवी वसंतदादा बँकेत ठेवलेल्या आहेत. त्या आता 43.90 कोटींच्या झालेल्या आहेत. त्या परत मिळवण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू होते. आता बँकेवर अव्यावसायिक म्हणून महापालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील आहेत. त्यांनी तात्काळ 2 कोटी रुपयांचा चेक देण्याचे आश्वासन दिलं असून लवकरच मार्च अखेरपर्यंत 15 कोटी परत मिळतील, असं सभापती धीरज सूर्यवंशी यांनी सांगितलं. गेली 13 वर्ष आपले महानगरपालिकेच्या ठेवी वसंतदादा बँकेत काही कारणास्तव अडकल्या होत्या. त्या ठेवी संदर्भात मी सभापती झाल्यावर आपले सहकार मंत्री पणन मंत्री अतुलजी सावे यांना मी शेखर इनामदार आणि समितदादा कदम यांनी पत्र दिलं होतं. त्यावर आज त्यांनी व्यावसायिकांना जाऊन भेटा आणि तिकडून मला प्रस्ताव पाठवा असं सांगितलं. व्यावसायिक स्मृती पाटील मॅडम यांना सुद्धा आम्ही आज पत्र दिलेलं आहे. पत्र दिलेल्या दिवशी आज लगेच त्यांनी प्रस्ताव पाठवलेला आहे आणि आपल्याला येत्या आठवड्यात 2 आठवड्यात पहिला चेक 1.5 ते 2 कोटीचा आपल्याला महापालिकेला मिळणार आहे. आपल्या महापालिकेची आर्थिक परिस्थिती बघता जे आपल्याला आता आपले अडकलेले पैसे मिळतील, त्यामुळं जनतेची कामं आणि महापालिकेची आर्थिक स्थिती बळकट करण्यासाठीचा आमचा हा प्रयत्न यशस्वी होताना आम्हाला सर्व सांगलीकर जनतेला सांगताना अभिमानाने अभिनंदन वाटते. तर येत्या मार्च अखेर आपल्याला 15 कोटी रुपये आपले हक्काचे पैसे महानगरपालिकेचे मिळतील असं आम्हाला आश्वस्त आज व्यावसायिकांनी आणि अतुलजी सावे मंत्री यांनी फोनद्वारे बोलला असता आम्हाला त्यांनी आश्वासित केलेलं आहे. राहिलेल्या पैशासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहोत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली. विष्णू अण्णा फळ मार्केट येथे शेतकऱ्याला व्यापाऱ्याकडून मारहाण प्रकरणी कारवाई व्हावी व त्याचा परवाना निलंबित करावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. विष्णू अण्णा फळ मार्केट कोल्हापूर रोड सांगली येथे दिनांक 2/1/2023 रोजी कांदा विकण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याला व्यापाऱ्याकडून मारहाण झालेली आहे. त्या व्यापाऱ्यावरती कारवाई व्हावी आणि त्याचा परवाना निलंबित करावा यासाठी प्रशासक DDR मंगेश सुर्वे साहेब यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने संदीप राजोबा यांनी आणि शेतकऱ्यांनी निवेदन दिलं. विष्णू अण्णा फळ मार्केटमध्ये अमरसिंह देशमुख राहणार कासेगाव तालुका पंढरपूर येथील शेतकरी आपला कांदा विकण्यासाठी फळ मार्केटमध्ये आला असता बनशंकरी एंटरप्राइजेस मधील स्वप्नील पाटील आणि इतर 3 जणांनी मिळून तुझा कांदा दुसरीकडे का विकलास, आमच्याकडे का विकला नाहीस म्हणून लाताबुक्क्यांनी मारहाण केलेली आहे. इथून पुढे या मार्केटमध्ये कसा येतोस ते पाहतो, तुझ्यावरती अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करतो अशी धमकी दिलेली आहे. झालेला सर्व प्रकार संबंधित दुकानाच्या CCTV मध्ये कैद झाला. सदरची तक्रार शेतकऱ्याने सांगली शहर पोलीस स्टेशनमध्ये देखील दाखल केलेली आहे. संबंधित शेतकरी हा पंढरपूर तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता आहे. तर शेतकऱ्याने सचिन पाटील यांच्या माध्यमातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सांगली जिल्हा कार्याध्यक्ष संदीप राजोबा यांच्याशी संपर्क साधून घडलेला सर्व प्रकार सांगितला. लगेचच संदीप राजोबा यांनी प्रशासक DDR मंगेश तोशे साहेब यांच्याशी संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितला आणि प्रत्यक्ष वसंतदादा मार्केट यार्ड या ठिकाणी भेटून निवेदन दिलेलं आहे. सांगली मार्केट येथील विष्णू अण्णा फळ मार्केटमध्ये काल दिनांक 2 रोजी ठीक 1:30 वाजता कांदा घेऊन आलेल्या एका शेतकऱ्याला, ज्याचं नाव अमर मोहन देशमुख, या शेतकऱ्याला तेथील बनशंकरी एंटरप्राइजेसच्या स्वप्नील पाटील यांनी माझ्या इथं का माल विकत नाहीस असं अरेरावी करून त्याला काल मारहाण केली. आणि मारहाण केल्यानंतर तू पुन्हा इथं माल कसा आणतोस आणि कसा व्यापार करतोस, तुझ्यावर मी अॅट्रॉसिटीज दाखल करतो अशी धमकी त्याला दिली आहे. त्या संदर्भामध्ये मी आज या ठिकाणी आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि संबंधित शेतकऱ्यांनी मिळून आज इथं सांगली मार्केटामध्ये प्रशासक श्रीयुत मंगेश तावशे साहेब यांना त्या प्रकारे निवेदन दिलेलं आहे आणि त्याचा परवाना निलंबित करावा अशी मागणी केलेली आहे. जोपर्यंत त्याने केलेल्या या कृत्याचा
त्याला शासन मिळणार नाही तोपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटना गप्प बसणार आहे. जर त्या व्यापाऱ्याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न झाला तर स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करेल व त्या ठिकाणी फळ मार्केट बंद पाडून त्या ठिकाणी योग्य त्या मार्गाने त्या व्यापाऱ्याला चोप दिल्याशिवाय राहणार नाही. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली. हातकणंगले तालुक्यातील मिनचे येथे इलेक्ट्रिक पोलला अज्ञात ट्रॅक्टरने धडक दिल्यानं ऊस आणि इलेक्ट्रिक साहित्य जळून खाक झालाय. 8 ते 10 लाखांचं नुकसान. हातकणंगले तालुक्यातील मिनचे इथल्या सुनील देसाई यांच्या गट नंबर 626 मध्ये शेणखत टाकण्यासाठी अज्ञात ट्रॅक्टर आला होता. ट्रॅक्टर चालकाने बेजबाबदारपणे वाहन चालवून देसाई यांच्या शेतातील इलेक्ट्रिक पोल आणि ट्रान्सफॉर्मरला जोराची धडक दिल्यानं विद्युत प्रवाह सुरू असणाऱ्या तारा तुटून परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात पडल्या. त्यामध्ये देवेंद्र लेंगाप्पा पोळ यांच्या गट नंबर 627 संपत बापू पाटील आणि निर्मला धोंडीराम जाधव यांच्या गट नंबर 628 भीमराव यादव यांच्या गट नंबर 641 आणि शामराव माळी यांच्या गट नंबर 642 या शेतातील उभे ऊस पीक आणि अन्य इलेक्ट्रिक साहित्य जळून खाक झालं. या आगीत जवळपास 8 ते 10 लाख रुपयांचं नुकसान झालंय. यामध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे पोल, वायर्स आणि कंडक्टर्स ही जळून खाक झालेले आहेत. याबाबतची तक्रार पेठवडगाव पोलीस ठाण्यात झाली असून पोलीस हेड कॉन्स्टेबल पतंगराव रेणुसे अधिक तपास करीत आहेत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी. आष्टातल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचा वाद पेटला. संतप्त शिवप्रेमींनी इस्लामपूर सांगली रस्त्यावर सुरू केले रास्ता रोको आंदोलन. संतप्त शिवप्रेमींनी इस्लामपूर सांगली रस्त्यावर सुरू केलं रास्ता रोको आंदोलन. प्रशासनाकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यात येणार असल्यानं निशिकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आला आहे हा रास्ता रोको आंदोलन. रास्ता रोको नंतर पोलिसांनी आंदोलकांच्या मध्ये झटापट केली. या ठिकाणी चला तुम्ही प्लीज चला ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली. लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा, प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार. इथं आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ सांगली रोड, इस्लामपूर. फोन नंबर 0234 222 5775. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या मार्फत मोफत एंजिओप्लास्टी आणि बायपास. तुमच्यासाठी हृदय आणि हृदयासाठी काय पण इको आणि एंजिओग्राफी केवळ 2500 मध्ये. महाराष्ट्र कर्नाटकातील सर्व नागरिकांसाठी प्रत्येक महिन्याच्या अखेरचे 10 दिवस. डॉक्टर रविकांत पाटील आणि डॉक्टर तुषार धोपाडे यांचे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल.
महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आणि आरोग्य कर्नाटका या योजनेअंतर्गत कर्नाटकातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी वरील सुविधांचा लाभ घेण्यास आवश्यक कागदपत्र आधार कार्ड, मतदान कार्ड आणि रेशन कार्ड, नाव नोंदणी आवश्यक. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0233 22 12 728 आणि माहितीसाठी मोबाईल नंबर 84 591 46 063 93 730 08 973. आमचा पत्ता सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, चंदनवाडी, सांगली मिरज रोड, SMK कॉर्पोरेशन, मिरज. HP बुरके ज्वेलर्स का डिस्काउंट शुरू हो गया. बिलवर पटली नेकलेस का वादा तुमने है किया, नहीं तो रुठ जाओगे. नहीं नहीं माइक चल जाओगे. नहीं नहीं तो जाओ जाके ऑफर क्या है देखो जी जरा. क्या लेके आई बता दो ये सजना. 20% डिस्काउंट में ये लाया हूँ मैं कंगना. रानी हार दिलाओगे. हाँ जी हाँ जी हाँ. शाही हार दिलाओगे. हाँ जी हाँ जी हाँ. नेकलेस भी मुफ्त है लेके आए तो जरा. चला HP भुरके ज्वेलर्स मध्ये चला. कोणत्याही 1 आणि 2 ग्रॅमच्या दागिन्यावर नेकलेस फ्री किंवा 20% भव्य सूट. नवरात्री, दसरा आणि दिवाळी निमित्त नवरंगी नवरात्रोत्सव आणि दीपोत्सव 2021 या निमित्तानं दणदणीत ऑफर. बिलवर, पाटली, नेकलेस, मंगळसूत्र, राणीहार, लॉंग हार, तासमण्यांची माळ, तसंच शाही हार, अमेरिकन डायमंड सेट्स, अँटिक सेट, कंगन, मोहनमाळ, अष्टपैलू मणिमाळ, नवग्रहांचे अस्सल खडेही उपलब्ध. चोख सोन्या चांदीचे हॉलमार्किंग दागिने सुद्धा उपलब्ध. मेसर्स HP भुरके गोल्डस्मिथ अँड ज्वेलर्स, शनिवार पेठ, सराफ कट्टा, मिरज. मोबाईल 98 900 47 696. खास लग्नावस्था व आहेरासाठी रवींद्र वस्त्र निकेतन. आमच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये तोच दर, तीच सेवा व 50% भरघोस डिस्काउंट. मिनी स्टोअर्स आपल्या सेवेत. तासगाव, जयसिंगपूर, सांगोला, विटा, जत, तुंग, शिरोळ, सावळज, कोळे, पलूस, ढालगाव, आरग, आरवडे, आठपाडी, कवठेमंकाळ, कडेगाव, संख तसेच कर्नाटकातील तेलसंग, शिरूर, रायबाग इथेही सेवत. रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा. अरे वा, किती छान काम करता तुम्ही महिला. पण याआधी तुम्हाला तुमचं कौशल्य दाखवायला वेळच मिळायचं नाही ना. अहो, घरात पाणी भरण्यासाठी अख्खा दिवस वणवण करावी लागायची बघा. अहो, पार थकून जायचो साहेब आम्ही. तब्येती पण बिघडायच्या. या पाण्यापायी आमची कामं, लेकींची शिक्षण पण सुटली होती बघा. या गावामध्ये घराघरात नळांना पाणी आलंय आणि आमचं जीवनच बदलतंय. आई ती वर्गात दुसरी आली आहे आणि बाईने मला स्कॉलरशिप मध्ये बसायला सांगितलंय. हार्दिक अभिनंदन तुझं. वा. ग्रामीण भागातील या महिलांची पिण्याच्या पाण्यासाठी करावी लागणारी वणवण कायमची संपून, त्यांचे कष्ट कमी करून, त्यांच्या कौशल्यास तसेच त्यांच्या मुलींच्या शिक्षणास वाव मिळवून देऊन ग्रामीण जीवनमान उंचवणे, त्यांचे आरोग्य उत्तम राखणे हेच आपल्या जलजीवन अभियानाचं मुख्य उद्दिष्ट आहे. हर घर नल से जल, जल जीवन अभियान, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. नमस्कार. वा गड्यांनो वा. अरे उत्सव म्हणल्यावर लयच उत्साहानं जमा झाले तुम्ही मीटिंगला. वय माग गावचा उत्सव आहे, पण सरपंच साहेब आता कुठला नवा उत्सव आणलाय तुम्ही? नाहीतर काय, नसन नवार. पण हा उत्सव काय आजचा उद्याचा नसणार आहे, रोजचाच असणार आहे. आणि त्यात प्रत्येकानं आपापली जबाबदारी पार पाडायची. कारण तुमच्या सगळ्यांच्या सहभागाशिवाय हा उत्सव होणारच नाही. हा उत्सव आहे प्रगतीचा आणि समृद्धीचा. कोड्यात बोलू नका सरपंच. अरे कोड नाही, हा उत्सव आहे पाण्याचा. आणि याच अभियाना अंतर्गत आपल्या बी गावात घरोघरी नळाद्वारे पाणी येणार. पण पाण्याचा वापर जपून केला
तरच बारमाही पाणी टिकल. म्हणून हे अभियान राबवण्याची, याच्या दुरुस्तीची सगळी जबाबदारी आपली आहे. त्यात तुमच्या सगळ्यांचा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. अरे चला मग वाट कसली बघता, कामाला लावूया. चला चला. हर घर नल से जल, जल जीवन अभियान, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. नमस्कार, आपण पाहताय SBN मराठी. मी आहे आपल्यासोबत वैष्णवी भस्मे. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून वाद पेटला. शिवप्रेमी आक्रमक. संतप्त शिवप्रेमींनी इस्लामपूर सांगली रस्त्यावर सुरू केले रास्ता रोको आंदोलन. आष्टा शहरात 8 दिवसात 2दा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची रातोरात प्रतिष्ठापना. मोठी बातमी. राज्यभरातील निवासी डॉक्टरांचा संप मागे, हजारो रुग्णांना मोठा दिलासा. वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांची माहिती. महावितरण कर्मचारी मध्यरात्रीपासून 3 दिवस संपावर. खासगीकरणाविरोधात आक्रमक पवित्रा. उर्फी जावेद चित्रा वाघ वादात, आता सुषमा अंधारेंची उडी. अमृता फडणवीस केतकी चितळे आणि कंगनाचे फोटो शेअर करून म्हणाल्या, नंगटपणा हा कपड्यांपेक्षा विचार आणि भाषेमध्ये जास्त असतो. वसंतदादा बँकेत अडकलेल्या सांगली महापालिकेच्या 43 कोटींच्या ठेवी परत मिळण्यास सुरुवात. भाजपच्या प्रयत्नांना मिळालं यश. सभापती धीरज सूर्यवंशी. शिंदे गट म्हणजे टोळी. अशा टोळ्या गँगवार किंवा पोलीस एन्काउंटर मध्ये मारल्या जातात. संजय राऊतांची टीका. संभाजी महाराजांना धर्मवीर बोलला तर चुकीचा नाही. धर्मवीर की स्वराज्य रक्षक वादावर पहिल्यांदा शरद पवार यांची प्रतिक्रिया. मात्र जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यावर बोलणं टाळलं. महिला सक्षमीकरणासाठी विज्ञान नाही तर महिलांच्या योगदानामुळे विज्ञान तंत्रज्ञानाचा विकास. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य. महाराष्ट्र गारठला. उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यात घसरलं तापमान. उत्तर भारतात थंडीच्या लाटेचा कहर. वंचितांची अडवणूक करण्यासाठी देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादीच्या चाव्या दाबतील. प्रकाश आंबेडकरांचा आरोप. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा.